चला आज आपण बनवूया चिकन बिर्याणी आणि झटपट अशी बनवली आपण, एकदम मोकळी मोकळी झाली बघा। चिकन पण एकदम गाळ झाले, आपण एकाच टोपामध्ये बनवली, जास्त भांडे पण घाण होत नाही, झटपट अशी बनवली आपण। हे पहा चिकन एकदम गाळ शिजले। चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण ना चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथे घेतलं 1 किलो चिकन, स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतले। आता आपण मॅरिनेट करूया। त्यासाठी याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचे, 1 चम्मच टाकली लाल मिरची पावडर, ही तिखटवाली आहे, 1 चम्मच टाकली, 1 चम्मच हळद टाकूया, आणि इथे 2 चम्मच मी फ्रेश अद्रक लसणाची पेस्ट वापरली। कांदा मी आधी तळून घेतलाय, तो कांदा एकदम कुरकुरीत आपला बघा असा तयार झालाय, क्रिस्पी एकदम। फास्ट गॅसवर तळायचा कांदा आणि बारीक बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतला। कांदा भरपूर टाकायचा आणि हा ऑप्शनल नाही आहे, कांद्याशिवाय बिर्याणीला चव नाही लागत, तर कांदा भरपूर असा टाकायचा आहे। 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, आता इथे 1 चम्मचच्या हिशोबाने टाकायचा आपल्याला बिर्याणी मसाला। हा रेडीमेड घेतला आहे मी, याच्यामध्ये नाही खाली मसाले पण असतात, खडे मसाले, आणि 1 पॅकेट तेवढं छोटंवालं पॅकेट 1 काश्मीरी मिरची टाकली मी। काश्मीरी मिरची कमी तिखट असतील, छान असा कलर येतो, त्यामुळे 1 चम्मच टाकली। आता आपण ना याच्यामध्ये पाव किलो दही टाकले, ते एकदम सुकी सुकी बिर्याणी पण छान नाही वाटत, त्यामुळे मी ते पाव किलो दही टाकले, म्हणजे याची ना थोडीशी असं ग्रेव्ही टाईप होईल। पुदिना आणि कोथिंबीर टाकायची। आता यात आपण थोडंसं लिंबू पिळूया आणि याला स्वच्छ हात धुवून मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला हाताने मिक्स करायला नसेल आवडेल तर तुम्ही चम्मचने पण करा, पण हाताने कसं सगळीकडे व्यवस्थित लागले जातं ना, त्यामुळे मी हाताने मिक्स केले। छानपैकी मिक्स करून घ्यायचं सगळीकडून व्यवस्थित असं। चिकन आपलं व्यवस्थित ना मिक्स करून झालंय। आता आपल्याला हे व्यवस्थित झाकून ठेवायचं मॅरिनेट होण्यासाठी, ते 2 तासासाठी आपण व्यवस्थित याला झाकून ठेवूया मॅरिनेट होण्यासाठी। आता इकडे आपण तांदूळ बघूया, इथे बासमती तांदूळ घेतलेत मी, 1.25 किलो आहेत, 1 किलो चिकनला 1.25 किलो घेतलेत, तुम्ही हवं तर 1.25 किलो 1 किलोला 1 किलो घेऊ शकता। आता अर्धा तास भिजलेत म्हणून आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया। लॉंग ग्रेड बासमती तांदूळ आहेत हे, आता चाळणीमध्ये ठेवूया आपण। आणि इकडे आपण एका टोपामध्ये पाणी घेतले, पाणी अंदाजाने घेऊ शकता, पाणी थोडं जास्तच घ्यायचं। त्यात 1 चम्मच मीठ टाकले, मीठ थोडं जास्त वापरा, कारण हे पाणी आपण काढून टाकणार ना, तर त्यामुळे थोडं जास्त टाकायचं। 1 चम्मच जिरा टाकायचा, 2-4 पाने मी तेजपत्त्याचे टाकलेत, आणि खडा मसाल्यामध्ये टाकले मी लवंग, दालचिनी आणि काळी मिरी, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, थोडासा पुदिना आणि थोडी कोथिंबीर। आता याला छान उकळी येऊन द्यायची आपल्याला। हे पाण्याला मस्त उकळी आली, पण याचा ना पाण्याचा कलर झाला आहे पिवळा पिवळा, तर भात पण आपला पिवळा न होऊ म्हणून याच्यात आपण लिंबू पिळूया। लिंबू पिळवलं की पाणी एकदम सफेद होईल लगेच, छान आपला भात पण पांढरा शिपीत होईल। हे बघा लिंबू पिळलं की आपलं पाणी एकदम सफेद झालं। आता यात आपण टाकूयाचे तांदूळ, आणि तांदूळ टाकताना बघायचं पाण्याला एकदम खळखळून अशी उकळी आलेली पाहिजे, तेव्हाच आपण तांदूळ टाकायचे याच्यामध्ये। आता आपण याला छान शिजवून घ्यायचे, 80% शिजवायचं आपल्याला। बघा छान असे तांदूळ शिजलेत, खाली पाणी आहे, तर मला वाटलं की छोटासा टोप पडला हा, पण आपले तांदूळ 80% शिजले। आपण एका चाळणीमध्ये आता काढून घेऊया, आणि याला पंख्याखाली ठेवायचं। चाळणीमध्ये काढल्यानंतर खाली एक भांडं मांडले पाणी नितळायला,
खडे मसाले आता काढून घेऊया. याचं काम झालं आहे. आता आपण छान असं पाणी जर निसरलं ना पंख्याखाली ठेवूया, म्हणजे भात जास्त कुक होणार नाही आणि व्यवस्थित असं मोकळं मोकळं होईल. आता इकडे आपण टोप घेतलाय मोठा. आता कांदा तळून घेतला मी, त्याच टोपात आपण बिर्याणी बनवूया. याच्यात 2 मोठे कांदे घेतलेत, ते टाकायचे. आता आणि कांदा छान असा गोल्डन होऊन द्यायचा. 4-5 मिनटं आपण छान असा कांदा फ्राय करून घेऊया. इकडे आपण बघा 4 टोमॅटो घेतलेत आणि बारीक बारीक असे स्लाइसमध्ये कट करून घेतलेत, पातळ पातळ उभेच. कांदा छान फ्राय झाल्यानंतरच आपल्याला टोमॅटो टाकायचं, त्याच्या आधी टाकायचं नाही. 1 चम्मच आपण इथे अद्रक लसणाची पेस्ट टाकूया. आणि 1 मिनिटभर अद्रक लसणाची पेस्ट आपण फ्राय करू याच्यामध्ये. आता बघा 1 मिनिटानंतर आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो टाकल्यानंतर कांद्याची कुक होण्याची प्रोसेस थांबते, त्यामुळं कांदा छान भाजल्यानंतरच टोमॅटो टाकायचा. आणि टोमॅटो थोडं जास्त वापरायचं, म्हणजे बिर्याणीला कसं कांदा टोमॅटो डबल मी इथे का टाकलं आहे की आपल्याला ना ग्रेव्ही भेटेल, याचे मसाला छान असा होईल जास्त, त्यामुळे मी कांदा टोमॅटो टाकले. कांदा टोमॅटो 2-4 मिनटं परतल्यानंतर आपण 1 चम्मच टाकू लाल मिरची पावडर. आपण मॅरिनेट करताना भरपूर मसाले टाकलेत, तरी पण मी इथे 1 चम्मच लाल मिरची आणि थोडीशी हळद टाकली. 2 मिनटं आपण परतून घेऊया हे सगळं. थोडासा पुदिना टाकायचा आणि थोडी कोथिंबीर टाकायची. आपलं चिकन पण 2 तास झाले छान मॅरिनेट झाले. व्यवस्थित असं मॅरिनेट झाले चिकन. आता इकडे आपण याच्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित याच्यामध्ये परतून घ्यायचं आपल्याला 2-3 मिनटं. गॅसची फ्लेम इथे फास्ट ठेवली मी आणि सारखं याला चालवत राहायचं आहे 2-3 मिनटं, म्हणजे हे ना छानपैकी मसाले आपला कांदा टोमॅटोमध्ये छान असं मिक्स होईल आणि थोडं परतले जाईल चिकन, तर अजून याला छान टेस्ट येतो. परतल्याच्या नंतर 2-3 मिनटं आपण याला झाकून ठेवूया 4-5 मिनटासाठी, म्हणजे याला ना पाणी सुटेल आणि थोडंसं आपलं चिकन पण शिजलं जाईल. हे पहा मस्त असं 4-5 मिनटं आपण शिजवून घेतले चिकन. याला पाणी बघा भरपूर सुटले. आपला भात 80% शिजलेला आहे ना. आता हे पाण्यामध्ये आपला भात शिजन, पाणी अजिबात टाकायचं नाही. मस्त असं चिकन आपलं शिजलं गेलं. आता आपण ना याच्यामध्ये भात टाकायचं, पूर्ण 1 थर लावायचा पहिला. एकदम मोकळा मोकळा बघा भात झाला आपला. भात थंड झालेला आहे पूर्णपणे. आता इथे दुसरा थर लावण्यासाठी आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया, थोडं पुदिना आणि कांदा तळलेला टाकायचा आहे. आता याच्यावर आपण थोडासा मी इथे फूड कलर टाकलाय बघा, ऑप्शनल आहे पूर्णपणे, पण छान कलर येण्यासाठी टाकलाय मी. दुसरा थर लावूया आपण. दुसऱ्या थरामध्ये आपला सगळा भात आहे तो टाकायचा आहे.
तेच प्रोसेस. आता याच्यावर ना कोथिंबीर आणि पुदिना मी नाही टाकणार, कारण ते ना भात पूर्ण कुक झाल्यानंतर एकदम काळं काळं दिसतं. त्यामुळं मी फक्त कांदा आणि टाकत असते. आणि तुम्ही केशरमध्ये दुधामध्ये केशर टाकलं ना तरी पण छान कलर येतो. आपण थोडासा फूड कलर टाकूया. येलो फूड कलर थोडं टाकला आहे वरच्या साईडला आणि थोडासा रेड कलर टाकला आहे. हे पूर्णपणे कलर ऑप्शनल आहेत. तुम्हाला हवा असेल तर टाका, नाही तर तुम्ही स्किप करू शकता. व्हिडिओ दाखवायचा म्हणलं मी टाकते, नाही तर मी घरात बनवायचं असेल तर अजिबात कलर टाकत नाही. आता याच्या खाली एक आपण तवा मांडला आहे. जाड बुडाचं भांडं आहे तरी पण आपण तवा मांडला आहे, कारण आपण याला ना 10-15 मिनटासाठी दम देणार आहोत ना, तर हे छानपैकी असं जळणार नाही अजिबात खाली, म्हणून मी जाड भांडं मांडले. याला झाकून आपण 10 ते 15 मिनटासाठी ठेवूया. आणि याच्यावर काय कुठलंही वजनचं भांडं मांडा. हे बघा 10-15 मिनटं झालेत. बिर्याणी आपली एकदम मस्त अशी झाली बघा, छानपैकी अशी, आणि एकदम मोकळं बघा, एकदम शीत अलग झाली अशी आपली बिर्याणी तयार झाली. हे बघा खाली अजिबात लागली नाही. मोकळी करून घेऊया. हे बघा मस्त अशी आपली बिर्याणी तयार झाली, झटपट अशी, आणि कलर पण खूप छान आला आहे. आणि एकदम सुकी पण नाही झाली खालच्या साईड, म्हणजे एकदम सुकी पण नाही पाहिजे आपल्याला. आता आपण सर्व करूया. बिर्याणी सर्व करताना एकदम खालपर्यंत चमचा घालायचा, म्हणजे मसाला आणि भात एक, नाहीतर वरचा भात घेतला ना तर एकदम फिका लागेल. मटण आपलं एकदम गाळ झाले बघा. छानपैकी असं आपलं चिकन शिजलं गेले. तयार आहे आपली बिर्याणी. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.